बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण प्रकरणात सीडीआर तपासणी झाली पाहिजे. अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंगा प्रकरणी अंजली दमानी यांची मागणी. खासदार सुप्रिया सुळेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फोन. शहांकडून फोन करत सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर अजित पवारांचा फोन आला नसल्याची सुळेंची माहिती. पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर गळ्याला कोयता लावून दोघांकडून दौंडमध्ये अत्याचार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. दौंडमधील घटना धक्कादायक. घटनेसंदर्भात एसपींसोबत बोलणं झालं, तपास सुरू. 2 ते 3 तासात चित्र स्पष्ट होईल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आम्हाला विश्वासात न घेता प्रवेश देणार असाल तर मी देखील राजकारणात सक्रिय, याचं भान ठेवावं. अजित यशवंतरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे उदय सामंत, शेखर निकम यांच्यावर नाराज. 1988 बॅचचे IAS अधिकारी राजेश कुमार महाराष्ट्राचे मुख्य सचिव असणार. राजेश कुमार दुपारी 4 वाजता पदभार स्वीकारणार. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर कापसाचं बियाणं फेकलं. बोगस बियाणं शेतकऱ्यांना विकल्याचा आरोप. शेफाली जरीवाला मृत्यू कमी रक्तदाबानं झाल्याचा समोर. घरी पूजा असल्यानं शेफालीनं उपवास केला होता. त्या रात्री शेफालीनं अँटी एजिंगचं इंजेक्शन देखील घेतलं असल्याची माहिती. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार, हवामान खात्याचा अंदाज.